शालोम, शांती. प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो, कारण त्यानं पुन्हा एक बार आज ही सुवर्ण संधी मला दिली. विशेषतः प्रभूचे आभार मानतो, तुम्हा सर्वांचे आभार मानतो जे सर्वांनी सबस्क्राईब केलं, तुमचे सर्वांचे. त्याचप्रमाणे ज्याने अजून सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा आणि इतरांची शेअर करा आणि त्यांच्याही आशीर्वादाला कारणीभूत व्हा. प्रभूने जे वचन माझ्या अंतकरणात घातलं त्याविषयी आज आपण म्हणून करणार आहोत. कदाचित आज आपल्यापैकी माझ्या ऐकणाऱ्यांच्या काहींचा तसा अनुभव असेल, काहींना तसं वाटतसुद्धा असेल की तुम्ही या गोष्टी ऐकल्या असतील. आणि ती म्हणजे काय, अहो माझी वेळ कधी येणार, कधी येणार माझी वेळ, मी अजून किती दिवस या अडचणीतून, दुःखातून, संकटातून जाणार, अजून किती वेळ मी सहन करायचं, अजून किती वेळ मी वाट पाहायची, आणि माझी ही परीक्षा अशीच होत राहणार आहे का. आणि तसं पाहायला गेलं तर मी एका समस्येतून निघालो तर दुसऱ्या समस्येत दुसरी समस्या पुढे मांडून ठेवली, म्हणजे असं नेव्हर एंडिंग स्टोरीसारखं झालेलं आहे. तर आज मला तर असं वाटत नाही की मला तर असं वाटतं की कदाचित माझा अंत असाच होणार. अशा प्रकारचे वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळतात. शास्त्र भागाकडे वळूया आणि उपदेशकाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 1 वचन आणि 11 वचन ही 2 वचनं वाचून आपण आपल्या मननामध्ये पुढे जाऊया. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. 11 वचन, आपापल्या समयी होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनविली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयी कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती समर्पण करतो. आज माझ्या 2 शब्द आणि आम्हा सर्वांच्या मनचे विचार तुला मान्य असू देत. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो, म्हणतो एक पित्या, आमेन. आणि पहिलेच तो पहिल्या वर्षात 3रा अध्याय 1 वर्षात, सर्वांचा काही उचित काळ असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. ह्या 2 गोष्टी आज आपल्याला पाहिजे आहेत, काळ किंवा कालावधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे समय किंवा वेळ. ह्या 2 गोष्टी. कालावधी हा काय आहे, काही ठराविक वेळ, असं स्पॅन ऑफ टाईम आहे, अशी वेळ आहे, काही कालावधी आहे. आणि वेळ म्हणजे वेळ, ती ठराविक वेळ, ठरलेली वेळ, अशी वेळ आहे. ह्या 2 गोष्टीवरती आपण मनन करणार आहोत. आणि या ठिकाणी जसं आपण सुरुवातीला वाचलं, सर्वांचा काही उचित काळ आहे. उचित काळ आहे किंवा योग्य काळ आहे किंवा ठरलेला काळ आहे. होय प्रियानो, आज ख्रिस्ताच्या प्रिय लेकरांनो, आज ही महत्त्वाची गोष्ट आज आपण लक्षात घेऊया. देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की सर्वांचा, अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्या गोष्टीचं त्यांनी वेळ ठरवली नाही किंवा काळ ठरवलेला नाही. तर वेळ आणि काळ हे त्यानं ठरवलेली आहे. आणि पुढं 11 वर्षामध्ये, आपापल्या समयी होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. तर प्रिय देवाच्या वेळेत ज्यावेळेस गोष्टी घडतात त्यावेळेस त्या सुंदर बनतात. आणि आज त्याच्याकडेच आपण मनन करणार आहोत. आणि विशेषतः हे पाहत असताना आज मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगू द्या. प्रियानो, अशी कोणतीही गोष्ट घडत नाही की ज्या गोष्टीविषयी देवाला ज्ञान नाही. मला एक महत्त्वाची गोष्ट माझ्या देवा ज्या गोष्टी घडतात त्याच्याद्वारे परमेश्वर कधी त्याला सरप्राईज होत नाही. तेव्हा आश्चर्य, असं झालं काय, ह्या असं आहे का, असं त्याला सरप्राईज कधीच होत नाही. कारण त्याला सर्व काही त्यानं एंड किंवा शेवट त्यानं सुरुवातीपासून पाहिलं आहे. होय प्रियानो, त्याचं टायटलच आहे की तोच आधी आणि तोच अंत आहे. त्याला सुरुवात नाही, त्याला शेवट नाही, असा तो आहे. आणि तुम्हा आमच्या सर्वांच्या जीवनाचा त्यानं शेवट पाहिलेला आहे. आणि म्हणून त्याला नथिंग सरप्राईज असेल, त्याला कशाचंही आश्चर्य वाटत नाही. आणि आज ज्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यासाठी काय एका अपघातानं झालेली गोष्ट अशी नाही किंवा योगायोगानं झालेली अशी गोष्ट नाही किंवा कोणत्याही गोष्टीनं प्रभूला काय होत नाही, आश्चर्य वाटत नाही, कारण त्या गोष्टी त्याला माहीत आहेत. लक्षात घेऊया आणि आपण पुढं जाऊया. आणि जो काळ आणि वेळ जो म्हणालो, ह्या काळाविषयी वेळाविषयी आपण पाहत असताना विशेषतेनं आज प्रियानो मला पहिलं उदाहरण तुम्हाला द्यावंसं वाटतं, आणि ते म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त आणि त्याच्या जीवनाविषयी कित केल्या होत्या, ज्या सांगितल्या होत्या त्या सर्व गोष्टी काय झाल्या, पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यासाठी जर आपण पाहायला गेलो तर आपण पहिलेच वचन जर वाचलं तर या ठिकाणी काय म्हणजे गलतीकारास पत्र याचा 4था अध्याय 4थ्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पाऊल काय म्हणतो की परंतु काळाची पूर्णता झाली, म्हणजे काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवलं.
तर होय प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वरानं ठरवलेला काळ किंवा वेळ होता, त्या काळाची पूर्णता झाल्यानंतर मगच त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलेलं आहे, या पृथ्वी तलावरती त्यानं काय केलेलं आहे, पाठवलेला आहे. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्रातून जन्मलेला असा होता. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं ह्या जगामध्ये येणं काय केलेलं होतं, ते ठरवलेलं होतं. आणि त्या ठरवलेल्या काळाची पूर्ती झाल्यानंतर मगच प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलेलं आहे, ह्या जगामध्ये त्यानं काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. तर होय प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे त्यानं जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी हे नियोजित केलेलं होतं, ठरवलेलं होतं. आणि त्या ठरवलेल्या वेळेप्रमाणे घडत आहे. आणि त्यासाठी जर आपण शास्त्रभाग वाचायचं म्हटलं तर पहिले पेत्राचा पहिला अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये जर आपण वाचलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, तर कसलाही डाग किंवा दोष नसलेल्या कोकऱ्यासारख्या ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने तुमची सुटका केली आहे. जगाच्या निर्मितीच्या अगोदर ख्रिस्ताची निवड करण्यात आली होती. यशया त्याच्याविषयी भविष्यवाणी करतो 7 अध्याय 14 वचनामध्ये. तो काय म्हणतो, ह्यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल. तर प्रभू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी यशायानं 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं होतं की त्याने सांगितलं, कुमारी गर्भवती होऊन ती काय करेल, पुत्राला जन्म देईल. मिकाचं पुस्तकाचा 5 अध्याय 2 वचनामध्ये, हे बेथलेहमा एफ्राता, यहूदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्धव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. हालेलुया. बेथलेहमा एफ्राता म्हणजे कोणत्या स्थळामध्ये त्याचा जन्म होईल हे 700 वर्षापूर्वी त्याने त्या ठिकाणी केलेलं आहे, भाकीत केलेलं आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे बेथलेहमा एफ्राता या ठिकाणी प्रभू येशूचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर तो जो तुमचा माझा तारणारा जन्माला येणार, तो कोणाच्या कुळामध्ये किंवा कोणाच्या गोत्रामध्ये जन्मणार ते सुद्धा लिहून ठेवलं होतं. आणि तो कोणाच्या दाविदाच्या गोत्रामध्ये किंवा कुळामध्ये तो काय होणार आहे, जन्माला येणार आहे. आणि ज्या वंशावळी जर आपण पाहिली, मग त्याचं पुस्तकाचा पहिला अध्याय, ह्या वंशावळीत पाहत असताना त्या ठिकाणी पहिला अध्याय पहिल्या वर्ष, अब्रामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळी. तर अब्रामाचा पुत्र दावीद आणि दावीदाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. तर या प्रकारे तो कोणत्या गोत्रात किंवा कोणत्या कुळात जन्माला येणार हे सुद्धा लिहून ठेवलेलं होतं. आणि असं असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याच्यानंतर प्रभू येशू वाढला. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा सुरू होत असताना त्याने शिष्य निवडले. आणि पहिल्या वेळेस त्याला ज्यावेळेस एका लग्नामध्ये निमंत्रित केलं होतं, आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस द्राक्षाचा रस संपला त्यावेळेस काय होतं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आई त्याच्याकडून त्याला काय म्हणते, म्हणते त्यांच्याकरता काय झालेलं आहे, द्राक्षारस काय झालेला आहे, संपलेला आहे. 4 वर्षामध्ये काय म्हणतोय, येशू तिला म्हणाला, बाई ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. म्हणून प्रियानो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः कबूल करतोय, सांगतोय की माझी वेळ अजून आलेली नाही. तर होय प्रियानो, जरी तो देवाचा पुत्र होता, निवडलेला होता, पाचन केलेलं, ठरवलं होतं, सगळं सांगितलेलं, त्याच्याविषयी सर्व भागीत केलं होतं, तरी पण तो या ठिकाणी काय म्हणतोय, अवेळी त्याची आई येऊन त्याला सांगत आहे, त्यांच्या जो द्राक्षाला संपल्या त्या वस्तू म्हणतोय, बाई माझी अजून काय झालेलं नाही, वेळ आली नाही. तर होय प्रियानो, वेळेच्या आधी कोणती गोष्ट घडणार नाही किंवा वेळेच्या नंतर सुद्धा कोणती गोष्ट घडणार नाही. जी ती ठराविक देवानं ठरवली जी वेळ, ती वेळ ती समय यायला पाहिजे, त्यावेळेस ते होणार आहे. आणि या ठिकाणी प्रभू येशू माझी वेळ अजून काय झालेली नाही, आलेली नाही. पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुढे जाऊन 17व्या योहान पुस्तकाच्या 17व्या पहिल्या वर्षामध्ये या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पित्याला काय म्हणतोय, पहिल्या वर्षामध्ये ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. आईला म्हणतोय, तुझ्या अजून माझी वेळ आली नाही. या ठिकाणी तो स्वर्गीय पित्याला म्हणतोय, पित्या माझी वेळ आलेली आहे, आता तू मी तुझं गौरव करतो, तू माझं गौरव कर, वेळ आलेली आहे. होय प्रियानो, एक वेळ तो म्हणतो अजून वेळ आलेली नाही, आता म्हणतो की तो काय झालेला आहे, वेळ आलेली आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट आज आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की वेळेच्या आधी कोणती गोष्ट घडणार नाही किंवा वेळेच्या नंतर घडणार नाही. योग्य वेळी, योग्य वेळी त्या गोष्टी घडणार आहेत. हेच या ठिकाणी पुन्हा पुन्हा आणि वारंवार आपल्याला पवित्र वचनातून पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर पाहिलं, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रभू योहानाकडे बाप्तिस्मा घ्यायला गेला त्यावेळेस तो काय म्हणतो, योहान पुस्तकाचा पहिला अध्याय 29 दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. असा स्वतः योहान त्याच्याविषयी काय करतो, साक्षी देतो. तो कोकरा जगामध्ये आला, तो कशासाठी आला, तर तुमची माझी पाप, तुमच्या बदली माझ्या बदली तुमच्या माझ्या पापांच्यासाठी
प्रायश्चित म्हणून वधला जाण्यासाठी तो या जगामध्ये आला, असं या ठिकाणी आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताविषयी पाहायला मिळतं. एवढंच नाही, पुढे जाऊन जर आपण जर पाहिलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं, रोमकरासपत्र 5 अध्याय आणि 6व्या वर्षामध्ये पाऊल या ठिकाणी काय म्हणतोय, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. आपण पापी असताना सुवेळी, योग्य वेळ, चांगली वेळ, जी ठरलेली वेळ आली त्यावेळेसच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, असं या ठिकाणी पाऊलचं आपल्याला सांगतात. तर प्रियानो, ह्याच्यावरून आता माझा पूर्ण विश्वास आहे, आज आता हे तुम्हाला आणि मला चांगलं लक्षात आलेलं आहे की जोपर्यंत ठरलेली वेळ येत नाही किंवा काळ पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणती गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होणार नाही. तर ही महत्त्वाची गोष्ट आज काय करूया, आपण आपल्या लक्षामध्ये ठेवूया. तर प्रियानो, आज पुढे जाऊन मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे की प्रभू श्री ख्रिस्ताच्या जीवनामध्ये सर्व घडामोडी ज्या घडल्या त्या घडामोडी वेळ काळ सर्व ठरवून ठेवलेलं होतं, जागा ठरवली होती, त्याप्रमाणे सर्व गोष्टी काय झाल्या घडलेल्या आहेत. तर प्रभू श्री ख्रिस्ताला धरून घेण्यात आलं, त्याला क्रुसावरती खेळण्यात आलं, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की 40व्या दिवशी तो स्वर्गारोहण झालं आणि त्याच्यानंतर 50व्या दिवशी त्यानं पवित्र आत्मा पाठवला. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी काय झाल्या घडत गेल्या की देवाची वेळ आल्याशिवाय, त्यानं ठरवलेला वेळ किंवा काळ आल्याशिवाय कोणती गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडणार नाही. आता कदाचित काही जणांना असं वाटेल, अहो तो तर देवाचा पुत्र, स्वतः देव, त्याच्याविषयी सर्व भविष्यवाण्या झाल्या, भाकितवाण्या झाल्या वगैरे वगैरे. परंतु कॉमन सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री किंवा पुरुष, आमची परिस्थिती काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये येणं साहजिकच आहे. आणि त्यासाठी मला दुसरं एक उदाहरण घ्यावंसं वाटतं आणि हे उदाहरण परत आणखीन कालावधीविषयी आहे. म्हणजे ठराविक काळ, इंग्लिशमध्ये म्हटलं सीझन. तर हा कालावधी गेल्यानंतर मग तो काळ सुरू होतो आणि तो काळ संपतो आणि त्यामधला जो वेळ आहे, जो टाईम स्पॅन आहे, तो त्याच्याविषयी कशा गोष्टी करतात त्याविषयी आपण थोडक्यात आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण एक उदाहरण घेणार आहोत आणि ते उदाहरण म्हणजे काय, योसेफाच्या जीवनाविषयी आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी जर आपण पाहायला गेलं तर उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय आणि 41 अध्याय, ह्या 37 ते 41 या 5 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं योसेफाच्या जीवनामध्ये कशा घडामोडी घडल्या, काय घडामोडी घडल्या आणि त्या कशा होत्या, त्याच्यावरून आपल्या जीवनामध्ये कसं ते लावता येईल हे आपण काय पाहायचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट म्हणजे काय, योसेफाच्या जीवनाविषयी असेल तर योसेफ काय होता की आपल्या बापाचा आवडता मुलगा होता. याकोबानं आपल्या मुलाला म्हणजे योसेफाला सांगितलं, तू जाऊन आपल्या भावांची चौकशी करून ये, ते कशा आहे ते. योग्य वेळी याकोबानं आपल्या मुलाला काय केलं, त्याच्या भावांची चौकशी करायला पाठवलं. आणि ते योग्य वेळी जात असताना काय झालेलं आहे, या ठिकाणी योसेफाने काय केलेलं आहे, जो त्याच्या बापानं मोठ्या प्रेमानं, मोठ्या लाडानं त्याच्यासाठी एक पायघोळ असा सुंदरसा कलरफुल असा रंगीबेरंगी अशा प्रकारचा झगा त्याच्यासाठी शिवलेला होता. आणि तो झगा घालूनच तो काय करतो, त्या ठिकाणी तो आपल्या भावांची चौकशी करायला. योग्य वेळी बाप त्याला सांगतो आपल्या भावांची चौकशी करायला जा. बापानं सांगितलं आणि त्यानं लगेचच ती आज्ञा पाळली आणि बापानं सांगितल्याप्रमाणे त्याने केलं. तो आज्ञाधारक मुलगा होता. मग पुढं आपण पाहतो की योसेफाला पडलेली जी 2 स्वप्न होती, ती स्वप्न त्यानं आपले भाऊ आणि आपल्या घरातल्या सर्वांची त्यांना सांगितलेली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकाचे एक हेवा आणि त्या हेव्यामध्येच ते लोक काय होते, राहत होते आणि त्याच्याकडे ते पाहत होते. आणि आता या ठिकाणी काय, ज्यावेळेस तो येत होता, तो दूर लांब आहे, त्यावेळेसच त्यांनी काय केलं, ठरवलं की आता ह्याला काय करायचं, मारून टाकायचं. आणि मग त्याच्या स्वप्नाचं काय होतं ते आपण पाहू. अशा प्रकारचं त्याने काय केलं, निर्धार केला. म्हणजे या ठिकाणी तो काय होतो, आपल्या भावांच्या द्वेषाचा किंवा जलसीचा तो काय होतो, शिकार होतो. खड्ड्यामध्ये टाकलं हे आपल्याला माहित आहे. योग्य वेळी तो खड्ड्यात गेला आणि त्याच वेळेस अगदी इस्माईल यांचा इस्माईली व्यापाऱ्यांचा ग्रुप त्या ठिकाणी जात होता आणि मग त्यांच्याकडे पाहून यांनी काय केलं, त्याला काय केला, विकून टाकला. या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस ह्या गोष्टी योसेफा बरोबर होत होत्या त्यावेळेस कदाचित ह्या मुलानं त्यांच्या भावांची गयावाई केली असेल, त्यांना विनंती केली असेल वगैरे वगैरे. परंतु आपण पाहतो की त्याच्यावर कोणत्या प्रकारची दया दाखवलेली नाही. परंतु त्याचे भाऊ त्याच्याबरोबर क्रूरतेनेच वागत होते आणि त्यांच्या मनामध्ये एकच होतं की ह्यानं जी पाहिलेली स्वप्न आहे, एक दिवस आपण ह्याला नमन करणार आहोत, ह्याचा अशी वाट लावली तर आपल्याला ह्याच्यासमोर नमन करावं लागणार नाही, ही त्यांच्या मनामध्ये ती भावना अशी होती. आणि त्यामुळे त्याने काय केलं, त्याला ह्याच्यातून बाहेर काढला आणि त्याला काय केला,
विकून टाकला हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि एवढ्यातच ते थांबलं आहे. आणि मग तो इथं इश्माईलांना विकला गेला आणि परत मिस्रामध्ये जाऊन तो काय झाला, पोटिफरला विकला गेला. 2 वेळा विकला गेला हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जसा तो पोटिफरच्या घरामध्ये गेला आणि जे काम पोटिफराने त्याला दिलं त्या असं एवढ्या उत्कृष्ट रीतीने तो करायचा की तो पोटिफराच्या बायबल सांगते की त्या पोटिफराला दिसून आले की त्याच्याबरोबर काय आहे, देव आहे. आणि म्हणूनच ज्या कामाला हात घालतो ते अगदी सक्सेसफुल होतं. आणि म्हणून पोटिफरास त्याच्यावरती मर्जी बसली आणि त्याने काय केलं, घराचा म्होरक्या किंवा एक ओव्हरसीअर असा त्याला करून ठेवला. पण आपण पुढे जाऊन पाहतो, तुम्हाला मला माहीत आहे, मग पोतिफरच्या बायकोची वाईट दृष्टी त्याच्यावरती पडली. आणि मग अशा वेळेस ह्या योसेफानं काय केलं तर आपल्याला तेही माहीत आहे. तर जरी पोतिफरच्या बायकोनं त्याच्यावरती जबरदस्ती करायचा, त्याला फोर्स करायचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी तो काय झाला, पळून गेला. आणि पण तिनं कंगाव करून उलटच सांगून काय केलं, त्याला आपल्या नवऱ्याकडे टाकली. या नवऱ्याने त्याला काय केलं, तुरुंगात टाकला. म्हणजे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रामाणिक आणि विश्वासू राहणारा, प्रामाणिकपणा आणि त्याचा विश्वासूपणा एवढा होता. त्या प्रामाणिकपणासाठी आणि त्या विश्वासूपणासाठी त्यानं न केलेल्या पापाबद्दल त्याला काय झालेलं आहे, शिक्षा झाली आहे. आणि त्याने ती निमूटपणे सहन केलेली आहे. आणि पुढे जर आपण पाहतो, तुरुंगात गेल्यानंतरही तुरुंगाचा जो अधिकारी होता त्याचंही मन त्याच्यावरती बसलं, कारण तो एक विश्वासू आणि प्रामाणिक होता. आणि त्या ठिकाणी तुरुंगात असताना तुम्हाला माहिती आहे की ज्या 2 राजाचे जे सेवक होते त्या दोघा सेवकांना पडलेले स्वप्न, त्याचं सांगितलेला अर्थ आणि तर बरोबर त्या सांगितलेल्या अर्थाप्रमाणेच त्यांच्या जीवनात घडतं. आणि त्यावेळेस तो अर्थ सांगत असताना योसेफ त्यांना म्हणतोय की ज्यावेळेस तुम्ही राजासमोर उभा राहाल त्यावेळेस माझी आठवण करा. पहिले दरबार होता, त्याला राजाच्या दरबारात बोलवण्यात आलं. पण आपण पाहतो की आपल्याला पवित्र शास्त्र असं सांगतं की तो गेला राजवाड्यामध्ये, गेला राजासमोर, तो राजाची सेवा करू लागला, परंतु तो योसेफाविषयी काय त्याला विसरून गेला. आणि कधी त्याला आठवण झाली, ज्यावेळेस ज्यावेळेस फारोला जर स्वप्न पडलं त्यावेळेस त्याला आठवण झाली. आणि पुढची गोष्टी आपल्याला माहिती आहे. मग फारोला त्यांना आठवण करून सांगितल्यानंतर योसेफाला राजासमोर आणलं जातं. आणि मग त्यानं दिलेला त्याच्या स्वप्नाचा अर्थ त्यानं सांगितला आणि त्याच्यानंतर त्यानं योग्य सल्ला दिला, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि मग त्या सल्ला दिल्यानंतर राजा आणि दरबारातले सर्व मंत्री एवढे खुश झाले. आणि मग राजा म्हणाला, एवढा चांगला अर्थ सांगणारा की ज्याच्याबरोबर देव आहे, तुझ्यापेक्षा आणखीन कोणता उत्तम मनुष्य मिळणार आहे, तर तूच काय हो, तू माझा सरदार हो, पंतप्रधान हो, आणि तुझ्या हातात सर्व काय आहे, आणि सर्व अधिकार त्याला दिले. तर या ठिकाणी प्रियानो, आज तुम्हाला आणि मला माहीत आहे आणि पवित्र शास्त्रात आपण जसं मी सुरुवातीला म्हणालो 37 अध्यायापासून ते 41 अध्यायापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. तर हा जो स्पॅन आहे, हा जो कालावधी आहे, हा जो काळ आहे तो, आणि ह्या 13 वर्षांच्या कालावधीमध्ये फक्त योसेफाला दुःख कष्ट ह्याच्या पलीकडे दुसरं काही आलेलं नाही. ह्या 13 वर्षामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं की योसेफ विश्वासू आणि प्रामाणिक होता. आणि आपण पाहतो की त्याला पिट टू पॅलेस, म्हणजे जो त्याचा हा प्रवास होता, 13 वर्षाचा प्रवास होता, तो प्रवास त्यानं विश्वासू आणि प्रामाणिक राहून पार पडला. आज प्रियानो, हीच महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. ह्या सर्व कालावधीमध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही की योसेफाने देवाविरुद्ध तक्रार केली, किंवा माझं नशीबच फुटकं, किंवा स्वतःला दोष दिला, परिस्थितीला दोष दिला, किंवा देवाला दोष दिला, किंवा आपल्या भावांना दोष दिला, किंवा आपल्या आईवडिलांना दोष दिला. पण निमूटपणे तो त्याची जी इंटिग्रिटी होती, त्याचा जो विश्वासूपणा आणि प्रामाणिकपणा होता, त्याच्यापासून तो किंचितही ढळला नाही. ते त्यानं शेवटपर्यंत काय केलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे. आणि हाच महत्त्वाचा धडा आज प्रियानो तुम्हाला आणि मला घ्यायचं आहे. जसं सुरुवातीला मी म्हणून काही लोक बोलताना मी असं ऐकलं, माझ्यावर बोलताना झालेलं त्यांचं संभाषण, अहो काय सांगायचं पवारसाहेब, काय सांगायचं ब्रदर, तुम्हाला एकानंतर एक अशा ह्या सिरीज माझ्या आयुष्यात लागलेल्या, आणि असं एक किती दिवस चालणार, अशा प्रकारचे प्रश्न आपण स्वतःलाही करतो, इतरांनाही करतो, देवालाही करतो. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 13 वर्षांचा कालावधी, परंतु महत्त्वाची गोष्ट, त्यानं शेवटपर्यंत योसेफानं आपली इंटिग्रिटी किंवा आपला प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा सोडला नाही आणि कोणाला दोष दिला. त्याच्या ठरलेल्या वेळेस, योग्य वेळेस काय करणार आहे परमेश्वर, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सर्व काही ठीकठाक आणि सुंदरच करणार आहे. तर होय, त्या वेळेची, जसे योसेफानं प्रामाणिकपणे विश्वासूपणे त्या वेळेची वाट पाहिली, तसं आज तुम्ही मी आपला दैनंदिन जीवनामध्ये आपण विश्वासू आणि प्रामाणिक राहून त्या ख्रिस्ताची आणि त्याच्या वेळेची आपण काय करायला पाहिजे, वाट पाहायला पाहिजे. आणि त्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाळायचा आपण काय करूया, प्रयत्न करूया. आणि निश्चितच
माझा पूर्ण विश्वास आहे देवाच्या वचनाचं एक दिवस असा येणार आहे की त्यावेळेस परमेश्वर तुमचं आणि माझं आयुष्य, तुमचं आणि माझं जीवन सुंदर केल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक आपण उदाहरण पाहूया, आणि ते उदाहरण म्हणजे देव सर्व गोष्टी वेळेत करतो, ना आधी ना लेट. आणि त्याचं आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, आणि ते म्हणजे एस्तेरच्या जीवनाविषयी काय झालं. एस्तेर तुम्हाला मला माहिती होती या जीवनाविषयी काय असेल. एस्तेर काय होती, ती एक यहुदी स्त्री राणी शोधायचा वेळ आली होती, आणि ती राणी शोधत असताना एस्तेरला तिच्या भावानं सांगितले की तू ह्या पेजंटमध्ये भाग घे. किंवा या ठिकाणी आपल्याला तिचंही एक आपल्याला कॅरेक्टर पाहायला मिळतो की या ठिकाणी एस्तेरनं सुद्धा कोणत्या प्रकारचे नानू केले नाही, काकू केले नाही, तक्रार केली नाही, विचार नाही किंवा प्रश्न केला नाही. गपघार तिने काय केलं, भावानं सांगितलं ना, मोठ्या भावानं सांगितलं ना, मग ते ऐकून त्याप्रमाणे तिने केलं नाही. कुणासाठी बायको शोधायचं चाललेलं होतं, तर एका विधर्मी मूर्तीपूजक राजासाठी. हे मर्दकायाला माहीत होतं आणि एस्तेरलाही माहीत होतं. मर्दकायाला माहीत असून सुद्धा त्यानं त्या गोष्टींचा विचार न करता, जरी तो यहुदी होता आणि त्यांना यहुदी असताना त्यांना हे असं करता येत नाही, असं असताना सुद्धा त्यानं काय केलं की तू जा ह्या पेजंटमध्ये जा, अशा प्रकारचा ॲडवाईस तिला दिला. आणि ती जात असताना त्याने तिला एकच इन्स्ट्रक्शन दिलं की तू काय कर, तू कुणालाही सांगू नकोस की तू कोण आहेस. आणि पुढे जर आपण पाहतो ती या टेस्टमधून ती पास होती, आणि ती काय होते, राजाची पटराणी होती. आणि मग ती महाराणी होऊन राजवाड्यातले सर्व तिला आशीर्वाद सर्व प्रकारचे बेनिफिट्स तिला मिळतात. त्यांनी राणीचा राजेशाही थाटामध्ये ती जगत असते. पण एक दिवशी अचानक मर्दकायाकडून आलेला निरोप आपल्याला माहिती आहे, तिला निरोप येतो, आणि त्या निरोपाच्या वेळेस ती त्याला मर्दकायाला सांगते की बाबा मला नाही जाता येत दादा, मला त्याच्या राजासमोर जाता येत नाही, कारण राजवाड्यातला हा प्रोटोकॉल आहे, राजवाड्यातला हा नियम आहे की राजासमोर कुणीही राजानं न बोलवता जाऊ शकत नाही. हा राजवाड्याचा काय आहे, नियम आहे. आणि अशी जर एखादी व्यक्ती आली जर न बोलवता आली आणि राजानं जर त्याच्याकडं राजदंड जर नाही केला तर त्याला काय करायचं, मारून टाकत होते. अशी परिस्थिती आहे. आणि एवढंच नाही, आणि पुढे जाऊन ती म्हणाली की गेले 30 दिवस राजानं मला काय केलं नाही, बोलावणं पाठवलं नाही, की राजाची आणि माझी भेट झालेली नाही, अशी परिस्थिती आहे. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये जर मी त्या ठिकाणी गेले तर निश्चितच मला काय होणार आहे, मरणदंडाची शिक्षा होईल. तर अशी ही परिस्थिती आहे, त्यामुळं दादा मी तिथं राजासमोर जाऊ शकत नाही. आणि त्यावेळेस एक वाक्य कोण या ठिकाणी मर्दकाय म्हणतो, तिला एक निरोप पाठवतो, आणि तो निरोप वाचावा. 4 अध्याय एस्तेर 4 अध्याय आणि 14 वचन. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुदाची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल. देवानं खूप अगोदरच ही तयारी करून ठेवली होती की एस्तेरला राजवाड्यामध्ये पाठवली होती, की ज्यामुळं ज्यावेळेस योग्य वेळ येईल, ज्यावेळेस वेळ येईल, प्रसंग येईल, त्यावेळेस ती राजाबरोबर आपल्या लोकांची सर्व इस्रायल राष्ट्राच्या विषयी ती काय करेल, मध्यस्थी करेल, आणि इस्रायल राष्ट्राची सुटका होईल. हे देवाला माहीत होतं, आणि म्हणूनच अगोदरच देवाने तिला राजवाड्यामध्ये पाठवलं. ख्रिस्त त्यानं तुम्हाला आणि मला निवडलेल्या वेळेमध्ये, निवडलेल्या ठिकाणी तो पाठवायला समर्थ आहे, आणि तो पाठवतो. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वर आपलं मार्गदर्शन करत असतो, आपल्याला चालवत असतो, दाखवत असतो, त्यावेळेस ते ऐकणं आणि त्याप्रमाणे करणं हे फार महत्त्वाचं आहे. कदाचित परमेश्वर तुमच्याशी डायरेक्टली त्याच्या वाणीनं बोलेल, किंवा स्वप्नाद्वारे बोलेल, दृष्टांताद्वारे बोलेल, त्याच्या सेवकाच्या द्वारे बोलेल, त्याच्या वचनाद्वारे बोलेल. एन प्रकारे त्या वस्तू आपल्याला सांगतो. त्यावेळेस ज्याप्रमाणे तो सांगतो त्याप्रमाणे करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो एस्तेरनं ते केलं, आणि आता कालांतरानं काय झाली, तिलाच ह्या प्रसंगासाठीच देवाने त्या ठिकाणी नेली होती. आणि पुढे जाऊन आपण पाहतो की एस्तेरनं मध्यस्थी केली, आणि इस्रायल राष्ट्राचा काय झालेला आहे, बचाव झालेला आहे. तर प्रियानो, आज कदाचित तुम्हाला आणि मला वाटत असेल, अहो हे झाल्या मोठ्या मोठ्या लोकांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी, आज माझ्यासारख्या एका सर्वसाधारण व्यक्तीसाठी काय. तर होय प्रियानो, आहे तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी सुद्धा आहे. यिर्मयाचं पुस्तक याचा 29 अध्याय आणि 11 वर्षामध्ये जर आपण वाचलं तर या ठिकाणी काय म्हणतोय, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत. तुमच्याविषयीचे माझ्या मनात असणारे जे संकल्प कसे आहेत, ते हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची
आशा असे देणारे आहेत. हालेलुया. आणखीन काय पाहिजे होय प्रियानो? आणखीन एक वचन आपण वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 139 अध्याय आणि 16 वचन. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. परंतु आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही गुड न्यूज आहे प्रियानो. आज जसं योसेफाने त्याच्या वेळेची वाट पाहिली आणि त्याचा काळ संपला, त्या कालावधीमध्ये आलेल्या सर्व अडचणीमध्ये, अडचणामध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये त्यानं ना काय तक्रार केली कोणाविषयी, आणि तो विश्वासू आणि प्रामाणिक राहिला. या 3 गोष्टी आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ह्या विश्वासानं, प्रामाणिकपणानं आणि कुणालाही दोष न देता आपण प्रामाणिकपणे वाट पाहत राहूया त्याच्या वेळेची, आणि त्याच्या वेळेमध्ये तर सर्व गोष्टी तो काय करणार आहे, चांगला करणार आहे. आणखीन ह्या 2 गोष्टी तर झाल्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. कारण प्रियानो, ज्या देवानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ज्या केलेल्या योजना आहेत त्या कशा आहेत, अगम्य आहेत. आणि त्यासाठी आपण आणखीन एक वचन वाचूया, आणि ते वचन म्हणजे कोणतं? 1 कोरिंथ्याचा 2 अध्याय आणि 9 वचन. हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. ऑलरेडी इट इज प्रिपेअर्ड. ते देवाने ऑलरेडी तयार करून सिद्ध करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारच्या उत्कृष्ट आणि बेस्ट, म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी परमेश्वरानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आणि विशेषतः जे त्याच्यावरती प्रेम करतात त्यांच्यासाठी त्याने काय केलं आहे, सिद्ध करून ठेवलं आहे. तर प्रियानो, ही 4थी गोष्ट आहे की आपण त्याच्या काय करायला पाहिजे, प्रेमात पडायला पाहिजे. त्याच्यावरती, देवावरती आपण किंवा ख्रिस्तावरती आपण काय करायला पाहिजे, प्रेम करायला पाहिजे. आणखीन एक वचन, शेवटचं वचन आपण वाचूया, आणि ते म्हणजे रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 28वं वचन. या ठिकाणी पाऊल म्हणतो, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांना, देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक ठरतात. देवानं ज्यांना जे देवावर प्रीती करतात आणि ज्यांना काय केलंय, देवानं त्याच्या संकल्पनाप्रमाणे बोलावलेलं आहे, त्यांच्यासाठी काय आहे, कल्याणकारक सर्व गोष्टी मिळून काय होतात, कल्याणकारक होतात. फॉर वी नो ऑल थिंग्स वर्क टुगेदर. म्हणजे ज्या दुःखातून, कष्टातून, संकटातून, अडचणीतून आपण जातो, जसं योसेफाच्या जीवनामध्ये एकानंतर एक संकट, कष्ट, यातना येत गेल्या, परंतु त्या सर्व यातना, संकट, कष्ट त्याला त्या पॅलेसकडे त्याला काय करत होत्या, ढकलत होत्या, त्या पुढं सरसावून काय करत होत्या, नेत होत्या. कुठेही त्याने रेजिस्टन्स केलं नाही, कुठेही त्या परिस्थितीला त्यानं बांधलं नाही किंवा धमकावलं नाही. त्या परिस्थितीपासून तो पळून गेला नाही, किंवा त्या परिस्थितीत त्यानं आव्हाड केलं असं केलं नाही, किंवा त्या परिस्थितीत त्यानं रेजिस्ट केलं असं झालं नाही. प्रत्येक ठिकाणी तो सर्व निमूटपणे सहन करत पुढं 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 जात राहिला. त्यानं आपला विश्वास, त्यानं आपला प्रामाणिकपणा, कुणाविरुद्ध त्यानं तक्रार केली नाही, आणि या 3 गोष्टी पाळत तो पीठ टू पॅलेस तो पोहोचलेला आहे. आणि पुढे जाऊन आपण जे आपण पाहिलं नव्या करारामधून, होय प्रियानो, ह्या 3 गोष्टी तर तुम्हाला तुमच्या माझ्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे. आणि पुढे जाऊन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की 1 कोरिंथ्याच्या 2 देवाच्या प्रेमात आपण पडायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मी ख्रिस्ताच्या प्रेमात पडू, त्यावेळेस जे डोळ्याने पाहिलं नाही, जे कानाने ऐकलं नाही, जे कोणाच्या अंतकरणात आलं नाही, अशा गोष्टी त्यानं ऑलरेडी काय केलं आहे, सिद्ध करून ठेवलेलं आहे. आणि त्या जर मिळवायच्या असल्या तर आज तुम्हाला आणि मला त्याच्या प्रेमामध्ये पडायला पाहिजे. 5वी गोष्ट, 5वा जो शास्त्र भाग आपण पाहिला तो म्हणजे कोणता, रोमन्स 8:28 काय म्हटले, की देवावर प्रीती करण्यासाठी म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी म्हणून कल्याणकारक होतात. ज्या घडामोडी आपल्या आजूबाजूला ज्या घडत आहेत, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, त्या सर्व मिळून काय करतात, आपल्यासाठी कल्याणकारक आणि हिताच्या अशा होणार आहेत. आणि जर आपण काय झालं तर महत्त्वाची गोष्ट, प्रामाणिक, विश्वासू, कुठल्या प्रकारचं तक्रार किंवा कुणावरती ब्लेम न देता ख्रिस्ताच्या प्रेमात जर पडलो तर प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, हे देवाचे सर्व आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आज
तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी गुड न्यूज आहे. माझ्या ऐकणाऱ्यांनो, जे तुम्ही अशा परिस्थितीत आहात, जे ख्रिस्ताची तुम्ही वाट पाहत त्याच्या वेळीच पड, आज तुमची वेळ आलेली आहे. तुमची वेळ आलेली आहे. ख्रिस्त तुमचा उद्धार करत आहे आणि त्याचे सर्व सत्संकल्प तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहेत. परंतु प्रियानो, आज तुम्ही मी प्रामाणिकपणे आपला विश्वासाला घट्ट मिठी म्हणून राहूया. ह्या कष्ट दुःख सहन करत राहूया. आणि प्रियानो, होल्ड ऑन युअर फेथ, कारण तुमची वेळ जवळ आलेली आहे. तुमची वेळ जवळ आलेली आहे, निकट आलेली आहे. तुमचा उद्धार ठरलेला आहे, तुमची उन्नती ठरलेली आहे, तुमचं सत्संकल्प तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे. आणि प्रभूची वेळ आलेली आहे आणि प्रभू ते करणार आहे. हे बियॉन्ड शॉर्ट ऑफ डाऊट, काळ्या दगडावरची पांढऱ्या रेघेसारखं आहे. प्रभू करू आणि तुम्हाला मला अशी कृपा देऊ की आपण विश्वासू राहू, प्रामाणिक राहू, कसल्याही प्रकारची कुणाच्याही विरुद्ध तक्रार करणार नाही आणि ख्रिस्ता तुझ्या प्रेमात आपण पडू. आपणच ठरवूया. सर्वसंत प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती सवनी करतो. आज जे आमच्याशी बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. होय प्रभू, थँक्यू प्रभू. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. माझी वेळ आलेली आहे, आमची वेळ आलेली आहे, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि होय प्रभू, तू उद्धार करणार आहेस आणि तू गौरवल्या जाणार आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. तू स्तुती सवनी करतो. आणि विशेष बापा, जे या कालावधीमधून जात आहेत राजा, युसेफ जसा त्या 13 वर्षाच्या कालावधीमधून गेला राजा, त्या प्रसंगामधून गेला, तसे जे कोणी जात आहेत राजा, जे यातने दुःखात कष्टात आहेत राजा, प्रभू त्यांचं तू सहाय्य कर. त्यांना तू मनधैर्य दे राजा, त्यांना तू विश्वास त्यांचा दृढ आणि बळकट कर अशी विनंती करतो राजा. आणि प्रभू, लागणारी विशेष तुझी कृपा दे की ज्या कृपेमुळे बाबा ह्या सर्वातून ते पेचातून बाहेर पडून बाबा तुझं गौरव पाहतील, तुझा उद्धार उन्नती पाहतील आणि तुझं गौरव करतील. अशा प्रकारची कृपा तुझ्या लेकरांना दे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि तुझ्या नावाचं गौरव कोण घे. होय प्रभू, तुझ्या नावाचं गौरव कोण घे. तुझी वेळ तयार आहे आणि तुझ्या वेळेस सर्व काही तू सुंदर करतोस आणि आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये तू सुंदर करत आहेस, केलेलं आहेस, करत आहेस आणि करणार आहेस. याबद्दल धन्यवाद देतो, स्तुती सवनी करतो. एवढंच नाही बरोबर आहे विषयी बापा, माझ्या सर्व ऐकणाऱ्यांच्या विषयी प्रार्थना करतो, विनंती करतो. तुला एक तो अश्वदीर्घ अशी विनंती करतो. जे प्रश्नात, समस्यात, संकटात, अडचणी, दुःखात, कष्टात असतील, ज्या दुःखनाईत असतील, आजारी रोग असतील, ज्या अशा सर्वांच्या आठवून सर्वांना तो अश्वदीर्घ तुझा स्पर्श कर बापा. आणि बाबा त्यांना बापा तू मुक्त कर अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि तुझ्या नावाचं गौरव कोण घे. होय प्रभू, तुझ्या नावाचं गौरव कोण घे. पुन्हा एक वार आज या वचनाबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझ्या वेळेची वाट पाहत तुझ्या नावाला धन्यवाद देत. आणि बाबा त्या सुंदर अशा वेळेची, सुंदर अशा घडणाऱ्या गोष्टींची वाट पाहत तुझ्या नावाला धन्यवाद देत. येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना केली म्हणतो की त्या आमीन आमीन आमीन. आणि तर सर्वसंत देवाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांच्या बरोबर, देवाच्या सर्व लेकरांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.